तालुक्यातील थिलोरी येथे गेल्या अनेक दिवसापासून भीषण पाणी टंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। तरी थिलोरी गावातील सदर समस्या लवकरात लवकर सोडाव्या या मागणीसाठी थिलोरी ग्रामस्थांनी दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व उपविभागीय यांना मागणीचे निवेदन सादर केले। सदर निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत थिलोरीच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून आपल्या कार्यालयाला थिलोरी येथील पाणी टंचाईबाबत वारंवार अर्ज दिले, परंतु गावातील पाणी टंचाईबाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। तसेच थिलोरी गावामध्ये नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, पाणी पोचत नसलेल्या व उंचावरील घरांना मंजूर पाईपलाईन टाकून देणे, गावामध्ये पाण्याची दुसरी कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पर्यायी टाकीची व्यवस्था करणे अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी अमित होले, चैतन्य होले, गजानन होले व गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एजन्सीला आम्ही वारंवार सूचना दिल्या, ज्या गावामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत त्या गावातले तातडीनं पाईपलाईन वगैरे टाकून देणे आणि त्या गावातला पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी आवर्जून त्या गावाची आम्ही लिस्ट दिली, जी 156 गावामध्ये बाधित गाव आहेत की पाईपलाईनमुळे त्या गावात शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही, तर बायपास लाईनी करून त्या जोडण्यासंबंधीच्या सूचना संबंधित विश्वराज कंपनीला आम्ही दिलेल्या आहेत। त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही गावाचं काम सुरू केलेलं नाही। ज्या गावात काम सुरू केलं ते अर्धवट स्थितीत आहे आणि आमची त्यांना वारंवार पुन्हा विनंती आहे, सूचना आहेत, पत्रसुद्धा दिलेले आहेत। वरच्या अधिकाऱ्यांना आम्ही याबाबत कल्पना दिलेली आहे, तरीसुद्धा ते तातडीनं काम करत नाही। त्यामुळे या सगळ्या या ठिकाणी अडचणी निर्माण होतात। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।